मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कर्णिकांड. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. माळावर असलेल्या त्या झोपडीतून ती जख्ख म्हातारी काठी टेकवत बाहेर आली. हातात एक छोटा कंदील होता. आपल्या हडकुड्या हाताने तो आपल्या चेहऱ्यापुढे आणत तिने गावाकडे एक नजर टाकली. तिच्या सुकुरत्या पडलेल्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य तरळले. तिच्या फाटलेल्या ओठांच्या मधून तिचे काळेभोर दात कंदिलाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होते. डोळ्यांच्या खाली काजळाची किनार ओढलेली होती. केस पांढरे पडले होते. अंगावर फाटकं लुगडं होतं. त्याला ठिकठिकाणी ठिगळ लावले होते. तिच्या झोपडीच्या दाराशी एक काळे कुत्रे आपल्या अंगाचे मुटकुळे करून बसले होते. अचानक त्याच्या नजरेने काहीतरी हेरले आणि ते ताडकन उठून समोरच्या दिशेने भुंकू लागले. त्याच्या या अशा अचानक भुंकण्याने म्हातारी चिडली आणि तिने आपली काठी जोरात जमिनीवर आपटली. त्या काठीला बांधलेले घुंगरू वाजताच ते कुत्रे कुई कुई करत माघारी सरले आणि पुन्हा दारापाशी जाऊन बसले. म्हातारी आपली करडी नजर समोरच्या अंधारात रुतवत पाहत होती. समोरून एक मिणमिणता दिवा तिला तिच्या दिशेने येताना दिसत होता. तो दिवा जसजसा जवळ येत होता त्याचा प्रकाश मोठा होत जाऊन त्या प्रकाशात दोन व्यक्ती तिच्या नजरेस पडल्या. त्यांना पाहिल्यावर म्हातारीच्या चेहऱ्यावर अजून जास्त असुरी आनंद निर्माण झाला. तिने मान तिरपी करून झोपडीच्या दरवाजात असलेल्या अंधारात पाहिले. त्या अंधारात दोन काळेभोर हात बाहेर येताना तिला दिसले. तशी तिने पुन्हा एकदा काठी जमिनीवर आपटली. तसे फिस आवाज करीत ते जे काही होते ते भस्कन आत गायब झाले. म्हातारीने समोर पाहिले आणि तिला समोरच्या प्रकाशात दोन व्यक्ती दिसल्या. एक पुरुष ज्याने डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी घातली आणि अंगावर काळ्या रंगाची घोंगडी घेतली होती. त्याच्या हातात एक छोटेसे पोते होते ज्यात काहीतरी होते आणि ते बाहेर पडू नये म्हणून त्या पोत्याचे तोंड दोरीने घट्ट बांधले होते. त्याचबरोबर एक स्त्री होती जिने साडीच्या पदराने आपला चेहरा झाकला होता. तिच्या हातात सुद्धा एक पिशवी होती. त्यांना पाहून म्हातारीच्या ओठांवर एक तिरकस हास्य पसरले. तिचे सुकुरत्यांनी भरलेल्या चेहऱ्यावरचे ते हास्य त्या कंदिलाच्या प्रकाशात फार भयंकर दिसत होते. समोर असलेल्या त्या पुरुषाने आपल्या हातातले पोते खाली जमिनीवर ठेवले. त्या स्त्रीने सुद्धा आपल्या हातातील पिशवी खाली ठेवली आणि दोघांनी झुकून त्या म्हातारीला नमस्कार केला. म्हातारीने त्या दोघांना आपल्या मागे येण्याचा इशारा केला. तसे त्या दोघांनी एकवार एकमेकांकडे पाहिले आणि ते सामान उचलून त्या म्हातारीच्या मागे त्या झोपडीत गेले. झोपडीत जाताना त्या दोघांना वाकून जावे लागत होते. एका वेळी एकच व्यक्ती आत जाईल एवढाच तो दरवाजा होता. मोडकळीस आलेल्या त्या झोपडीत म्हातारी कशी राहत असेल हा प्रश्न त्या दोघांच्या चेहऱ्यावर उमटला होता. झोपडीच्या आत जाताच त्यांनी झोपडीत आपली भेदरलेली नजर फिरवली. दोन खोल्यांची असलेली झोपडी आतून अधिकच भयानक दिसत होती. झोपडीच्या आत जाताच दोघांच्या नाकात एक सडका कुचका वास शिरला. तसे दोघांनी आपल्या तोंडावर हात ठेवले. एका क्षणाला आपल्याला उलटी होते की काय असे त्यांना वाटले. आतमध्ये जास्त काही सामान नव्हते. 2-4 भांडी, फुटका आरसा, लाकडे आणि एका बाजूला असलेली चूल. म्हातारी हळूहळू पावले टाकत आतल्या खोलीत गेली. तसे ते दोघेही तिच्या मागे आत गेले. आत जाताच तो घाणेरडा दर्प अजून जास्त प्रमाणात येऊ लागला. आतमध्ये बाहेरच्या खोलीपेक्षा जास्त अंधार होता. त्या म्हातारीच्या हातात असलेल्या कंदिलाच्या प्रकाशात सुद्धा आतले स्पष्ट काही दिसत नव्हते. जणू काही
तो प्रकाश त्या म्हातारीच्या आदेशाखाली होता. तिने कंदील एका खुंटीला अडकवला आणि हळूहळू त्यांची ज्योत मोठी केली. प्रकाश जसजसा वाढत होता त्या खोलीतले दृश्य त्या दोघांच्या नजरेस येत होते. ही खोली बाहेरच्या खोलीपेक्षा जास्त भयानक वाटत होती. आतमध्ये खोलीच्या मध्यभागी जमिनीवर चंदनीच्या आकाराची नक्षी काढली होती. तिच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक मानवी कवटी ठेवली होती. मात्र त्याचा रंग पांढरा नसून काळपट वाटत होता. त्या नक्षीच्या काही भागात काळ्या बाहुल्या, टोचलेले लिंबू, मिरच्या, छोटी मोठी हाडे असे भयंकर साहित्य ठेवलेले होते. ते सारे पाहून ती स्त्री थरथर कापू लागली आणि म्हणूनच तिने त्या पुरुषाचा हात घट्ट पकडून ठेवला होता. तो पुरुषही डोळे वासून त्या समोरच्या गोष्टीकडे पाहत होता. आपण ज्यासाठी आले आहोत ते खरंच बरोबर आहे का अशी भीतीही त्याच्या मनात निर्माण झाली होती. मात्र आता इथून माघार घेणं शक्य नाही असा निर्धार करूनच तो तिथे उभा होता. खोलीच्या छताला काळ्या बाहुल्या टांगल्या होत्या, पण खोलीत कसलाही हवा नसताना त्या डुलत होत्या. खोलीच्या भिंतीवर ओरखडे होते, मात्र ते कोणत्याही सामान्य जनावरांचे वाटत नव्हते. कंदिलाची ज्योत वाढवून सुद्धा खोलीच्या कोपऱ्यात मात्र त्याचा काहीच प्रकाश पोहोचत नव्हता. जणू काही त्या प्रकाशाला एक प्रकारे बंधन घातले आहे. आणि त्याच कोपऱ्यात एक अंधुकशी हालचाल त्या दोघांना जाणवली. पण ते नेमके काय आहे याचा त्यांना अंदाज बांधता येत नव्हता. लय विचार करू नका. ज्या कामासाठी आलाय तेवढं करा, म्हातारी करड्या आणि बेसूर आवाजात म्हणाली. तसे त्या दोघांनी दचकून तिच्याकडे पाहिले. म्या जे जे सामान सांगितले होतं ते आणलंय का? म्हातारीने सरळ मुद्द्यालाच हात घातला. वय वय, समद आणलं. त्या दोघांनी एकत्र मान डोलवत सोबत आणलेल्या सामान बाहेर काढायला सुरुवात केली. त्या पुरुषाने पोत्याला बांधलेली दोरी सोडली आणि त्यातून काळ्या रंगाचा कोंबडा बाहेर काढला. कोंबडा बाहेर काढताच तो जोरजोरात आपले पंख फडफडवू लागला. मात्र त्याचे पाय बांधलेले असल्याने त्याला दूर पडून जाता येत नव्हतं. त्या स्त्रीने सुद्धा तिच्या जवळच्या पिशवीतून बरेच सामान बाहेर काढले. त्यात लिंबू सोबतच काही कापडांचे तुकडे आणि केस सुद्धा होते. त्या म्हातारीने ते सारे सामान एकत्र केले आणि त्या नक्षीच्या एका बाजूला जाऊन खाली बसली. तिच्या बसताक्षणी खोलीच्या कोपऱ्यातून फिस्स असा आवाज येऊन लागला. अचानक आलेल्या त्या आवाजाने ते स्त्री आणि पुरुष एकदम दचकले आणि भीत त्यांनी त्या कोपऱ्यात नजर फिरवली. म्हातारीने रागाने त्या कोपऱ्यात पाहिले आणि जवळची काठी आपटत उद्गारली. तुझ्या निवत तुला मिळणार. जरा दम काढ. इथून पुढं तुझ्या तोंडचं रगत काय सुकणार नाही बघ. खी खी करत म्हातारी हसत होती. तिच्या हसण्याने खोलीतले वातावरण आणखीनच भयानक वाटू लागले होते. म्हातारीने आपल्या झोळीतून काही बाहुल्या बाहेर काढल्या आणि त्यांना त्या स्त्रीने आणलेले कपड्याचे तुकडे गुंडाळले. त्यानंतर त्यांना केस बांधून त्यांच्यावर गुलाल फासला. ते दोघे त्या म्हातारीच्या या गोष्टीकडे डोळे फाडून पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर असलेली भीती आता कमी झाली होती. आपण ज्या गोष्टीसाठी इथे आलो आहोत ती नक्की यशस्वी होणार याचा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. त्या पुरुषाने त्या कोंबड्याचे पाय सोडले आणि तो म्हातारीच्या पुढ्यात ठेवला. भेदरलेला तो बिचारा कोंबडा इकडे तिकडे पाहत होता. त्या म्हातारीने क्षणाचाही विलंब न करता आपल्या पुढ्यातून एक धारदार सुरा बाहेर काढला आणि एका फटक्यात त्या कोंबड्याचे शीर धडावेगळे केले. त्यातून रक्ताची एक चिरकांडी म्हातारीच्या अंगावर उडाली. तिने पटकन त्याचे धड
आपल्या जवळच्या कवटीवर धरले. कवटी रक्ताने पूर्ण माखल्यानंतर तिने ते धड त्या अंधाऱ्या कोपऱ्यात फेकून दिले आणि पुढच्या क्षणाला त्या कोपऱ्यातून मांस चावल्याचा, हाडं तोडल्याचा आवाज येऊ लागला. त्या पुरुषाने आपल्या खिशातून एक फोटो बाहेर काढला आणि त्या म्हातारीच्या समोर ठेवला. तो फोटो पाहताच म्हातारी भयंकर चिडली. तिने आपल्या समोरच्या होममध्ये काहीतरी टाकले आणि एका क्षणात त्या होमात आगीचा भडका उडाला. म्हातारीने त्या फोटोवर गुलालसोबत रक्ताचा शिडकावा केला आणि त्या फोटोत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या माथ्यावर टाचण्या टोचल्या. त्यानंतर म्हातारीने त्यांना एक विचित्र आकार असलेली बाहुली दिली, जिचे शरीर काळ्या रंगाने माखलेले होते. डोळ्यात लाल मणी भरले होते. तोंड दोरीने शिवले होते. ही बाहुली या माणसाच्या घरात ठेवायची. पर याला कुणी दुसरं बघणार नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही आता तुमचे काम होणार आहे. पण एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुमचे काम होत नाही तोपर्यंत दर अमावास्येला इथं एक कोंबडा आणून द्यायचा. नाहीतर उद्या हे समज तुमच्यावर उलटल आणि जाताना माघारी वळून पाहायचे नाही. असं बोलत ती म्हातारी फिदी हसू लागली. म्हातारीच्या त्या बोलण्यावर त्या दोघांनी घाबरत तिची मागणी कबूल केली आणि बाहेरच्या दिशेला निघून गेली. ते दोघे बाहेर जाताच त्या झोपडीचा दरवाजा बंद झाला. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक असुरी हास्य उमटले. नाही तुला भीक मागायला लावली तर नाव नाही लावणार, असं म्हणत त्या पुरुषाने आपल्या हाताची मूठ जोरात आवळली आणि गावच्या दिशेने वाटचाल सुरू केली. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या कथेच्या पुढील भागात.